महत्त्वाचे मुद्दे अरुण जेटलींनी खरं तर आपल्या म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये मांडलेले आहेत की पारंपरिक जे राजकारण होतं राजू सर ते चुकतंय आता, कारण सपाकडे मुस्लिम मतदार आहे, यादव मतदार आहे आणि मग त्याचा फायदा होईल आपल्याला, त्याच्यामुळे काँग्रेसनी पण त्यांच्याशी युती केली, बसपानी मुस्लिम खूप सारे दिले, म्हणजे मोदी चक्रवर्ती झाले, मोदीने अख्खा उत्तर प्रदेश जिंकला. मात्र जे पारंपरिक राजकारण आहे त्याला प्रचंड मोठा छेद आहे हा सगळा, आणि ते राजकारण म्हणजे अयशस्वी करण्यात काँग्रेसचं नेतृत्व कमी पडतंय. त्याच्यामुळे मोदींची वाट आता सोपी होते. मोदी एक अपडेटेड व्हर्जन घेऊन येतात काँग्रेसचं, सर्वांना सोबत, सबका साथ सबका विकास. मला असं वाटतं अभिजित की 2014चे जेव्हा रिझल्ट आले होते तर त्यावेळेला अशी एक आशा वाटली होती की जात धर्म असे जे पारंपरिक चष्म्यातनं आपण निवडणुकांचं विश्लेषण करतो, तर आताचा मतदार जो आहे तो त्याच्या पलीकडेही जातो आणि मतदान करतो. हे म्हणजे फक्त राजकारणी नाही तर त्याचं अनालिसिस करणाऱ्यांना सुद्धा लक्षात येईल. पण माझ्यासकट आपल्या सगळ्यांच्याच मीडियामध्ये जे काम करणारे लोक आहेत ते सगळ्या जणांचंच अजूनही राजकारणाकडे आणि निवडणुकांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो पुराणाच आहे. म्हणजे काळ बदलला पण आपली दृष्टी किंवा आपला चष्मा जो आहे तो पुराणा आहे. त्याच्यामुळं ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा सगळ्यांच्या चर्चा कुठंही म्हणजे लिहिलेले लेख किंवा झालेल्या चर्चा चॅनलवरच्या ह्या जर बघितल्या आपण तर त्याच्यामध्ये हा यादव इतके आहेत, ब्राह्मण इतके आहेत, राजपूत इतके आहेत, ओबीसी इतके आहेत, जाटव इतके आहेत, आणि मग त्याच्यातनं ह्याचं हे कॉम्बिनेशन त्याचं ते कॉम्बिनेशन, अशाच पद्धतीनं मतदान होईल असं गृहीत धरून कोण किती जागा मिळवणार ह्याच्याबद्दलचं बोललं गेलं होतं, जे प्रत्यक्षामध्ये 2014 मध्ये जसं झालं तशाच पद्धतीनं जवळपास या निवडणुकीमध्ये सुद्धा आता आपल्याला झालेलं दिसलं. आता त्याच्यामध्ये त्याला फायदा जो झाला असं मला जेटलींचे ते मुद्दे पटले की जे 2-3 मुद्दे काँग्रेसच्या विरोधामध्ये गेले त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो नोटाबंदीचा असेल किंवा JNU असेल किंवा या निमित्तानं राष्ट्रवादाचा जो मुद्दा होता, तर त्याच्यामध्ये बहुसंख्य समाजाची जी भावना आहे तर ती भावना हेरून ती आपल्या धोरणांमध्ये किंवा आपल्या वागण्यामध्ये आणण्यामध्ये भाजप यशस्वी झाला. आणि काँग्रेस किंवा बाकीचे जे विरोधी पक्ष आहेत ते सोशल मीडियावर ज्या प्रकारच्या चर्चा आणि जे त्याच्यातलं वातावरण आहे त्याला गृहीत धरून तेच समाजाचं मन आहे असं मानून त्या पद्धतीनं रिॲक्ट करत राहिले. तर यापुढच्या काळामध्ये ज्याला पॉलिटिक्स करायचे त्याला किंवा ज्यांना अनालिसिस करायचे त्यांना सुद्धा सोशल मीडियावरच्या चर्चा हे समाजाचं मन नाही हे लक्षात घेऊन ते केलं पाहिजे. तर तुम्ही प्रत्यक्ष ग्राउंडची जी रियालिटी आहे त्याच्या जरा जवळपास जाऊ शकाल. जर ते तुम्ही केलं नाही, तुम्ही एखादा हा बोलघेवडा वर्ग जो आहे सोशल मीडियावरचा त्याला डोक्यात ठेवून त्यांना ज्या पद्धतीनं तुम्ही रिॲक्ट व्हायला पाहिजे असे जर होत राहिलात तर त्याच्यामध्ये राजकारण्यांची फसगत होईल, मीडियात काम करणाऱ्यांची फसगत होईल आणि वेगळे जे अनालिस्ट आहेत पॉलिटिकल त्यांची सुद्धा फसगत होईल. सप्राजी, देशाने चष्मा बदललाय, म्हणजे देशाने आपला चष्मा बदललाय, देशाचं टेक्स्चर बदललंय. म्हणजे राजकारणात जर तुम्ही अपडेट नाही झाला तर तुम्ही आउटडेट व्हाल. लक्षात येत नाहीये की हे सगळं टेक्स्चर बदललेलं आपण ह्याला कसं तर कॅप्चर केलं पाहिजे. नाही, टेक्स्चर बदल होत आहे ते निश्चित आहे आणि त्यामध्ये काँग्रेस पक्षाला आणि इतर पक्षालाही बदल करावा लागेल, ही गोष्ट खरी आहे. पण जे आता जेटली साहेब म्हणाले 2-3 विषय यांनी सांगितलंय ते विषय म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये यांना फायदा झाला, इतर 3 राज्यात का नाही झाला हा एक मोठा विषय आहे. ज्या ठिकाणी त्यांची अशी अवस्था नाही झाली, 7 आणि 8 अशी अवस्था नाही झाली. अवस्था सोडा ना, आपल्याला फरक पण लक्षात घ्यावा लागेल. सत्तेची वार्ता फक्त करून सप्राजी आपल्याला मतं किती मिळत आहेत, जागा किती मिळत आहेत, आपल्यामध्ये खूप अंतर राहतंय का, फायदा घेता आला का, काय अवस्था आहे त्यांची. आमचे 77 आहेत, 2/3 मेजॉरिटीला टच होतोय. 78 म्हणजे 2/3 मेजॉरिटी. तुम्ही पंजाबचं उदाहरण घेऊन जे काही त्याला कव्हर करायचा प्रयत्न करता आणि गोव्यामधून आम्ही त्यांच्या हातामधून सत्ता खेचली आहे. तुम्ही त्याचा क्रेडिट काँग्रेस पक्षाला देऊ इच्छित नाही. काँग्रेसला सप्राजी, मी आता तुम्हाला स्पष्ट सांगतो की काँग्रेसला क्रेडिट आहे, मणिपूरचं क्रेडिट घ्या, गोव्याचं क्रेडिट घ्या. मी तुम्हाला खूप स्पेसिफिक प्रश्न विचारला की जो अंतर आहे जे बीजेपीत आणि तुमच्यात जे उत्तर प्रदेशात दिसते ते इतर ठिकाणी दिसत नाही, त्यामुळे टेक्स्चर बदलते हे तुमच्या लक्षात येतंय का? आणि तुम्ही ते तसं बदल, कारण असं आहे की तुम्ही म्हणताय की हो बदलायला पाहिजे, पण तुम्ही बिहारमध्ये गेलात तर गठबंधनमध्ये गेलात, तिथेही तुम्ही जातीपातीच्या राजकारणाचा मुद्दा घेऊन बसलात. तुम्ही युपीत आला, तिथेही तशाच पद्धतीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. पण जिथं ज्या पद्धतीचं राजकारण मोदी आणू पाहतात समोर ते टेक्स्चर तुम्हाला समजते का आणि ते तुम्ही बदलू इच्छिताय का? नाही, बघा, ते जे वार्ता करतात ना ते काँग्रेस पक्ष
करू शकत नाही जे कब्रिस्तान, स्मशान आणि मग दिवाळी आणि रमजान हे काँग्रेस पक्ष करू शकत नाही. त्या लेवलवर काँग्रेस पक्ष जाऊ शकत नाही. आणि JNUची यांनी वार्ता केली, आता मला लक्षात येत आहे की तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये PDPच्या सोबत जातो तुम्ही. अफजल गुरु ज्यांना तो PDP म्हणजे अफजल गुरु हा देशभक्त हे म्हणतात PDPचे लोक, तुम्ही त्यांच्या सोबत तिथे जातात. जम्मू काश्मीरमध्ये भारत माता की जय बोलणाऱ्या लोकांना लाठ्या पडतात आणि दिल्लीमध्ये नाही बोलणाऱ्या लोकांना लाठ्या पडतात. ही वस्तुस्थिती आहे ना देशात, ही वस्तुस्थिती देशात आहे ना, आणि भाजपच्या सत्तेच्या खालीच आहे. एक मला असं वाटतं अभिजित की आता होतंय असं की समजा मोदींनी उत्तर प्रदेशच्या प्रचारामध्ये कब्रस्तान आणि स्मशान किंवा जर तुम्हाला रमजानला वीज मिळती 24 तास तर दिवाळीला का नाही असा प्रश्न विचारला तर त्याला तो जातीय प्रचार आहे असं म्हणणं किंवा असं त्याच्याबद्दल आक्षेप घेणं माझ्या मते ही एक स्ट्रॅटेजिक चूक होतीये काँग्रेसकडून किंवा बीजेपीच्या विरोधकांकडून. कारण सर्वसामान्य जो मतदार आहे तो असा विचार करेल की असं म्हणण्यामध्ये वावगं काय आहे, गैर काय आहे. जर समजा मोदी म्हणत असतील की जर तुम्हाला रमजानला हे म्हणतात आम्ही 24 तास वीज देणार तर मग दिवाळीला पण 24 तास द्या. जर तुम्ही म्हणत असाल की आम्ही कब्रस्तानासाठी जागा देणार तर स्मशानासाठी सुद्धा जागा द्या. तर ह्याच्यामध्ये तो प्रचार जातीयवादी आणि कुठल्या तरी असं अर्थानं बघणं त्याच्याकडं, तर ह्याच्यामुळं एक मोठा मतदार काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष आहेत त्यांच्यापासून दुरावत जातोय. आणि माझ्या मते ह्या गोष्टी ज्या आहेत ना ह्याच्यामुळे भाजपचा मोठा फायदा होतो आणि मोठ्या प्रमाणात. तर आणखी एक मी तुमच्या हे देईन, जोड देईन की आज जसं मायावती म्हणाली की मुस्लिम बहुल मतदारसंघात भाजपचे उमेदवार येतातच कसे. आता हा जातीय प्रचार नाही का येऊ नये, मुसलमानांनी मतं देऊच नाहीत का भाजपच्या यांना, किंवा दिलीच कशी असं तुम्ही म्हणणं, तर हा जो चष्मा लावलेला आहे की या पद्धतीने हे रियालिटीशी कुठेतरी जुळत नाही. मायावतीच्या भाष्यावर मी बोलणं ते योग्य ठरणार नाही. पण नरेंद्र मोदीजींनी कसाबचं विश्लेषण करणं त्या म्हणजे शब्दाचा हे कितपर्यंत योग्य आहे, तो काय पोलरायझेशन नाही का, ध्रुवीकरणाचा भाग आहे ना, त्या ध्रुवीकरणाचा भागाचा त्याला फायदा झालेला आहे कुठेतरी. नाही पण ते असं आहे की ते शब्दांचा खेळ करणं आणि ते भाषणामध्ये तुम्ही मौतचे सौदागर म्हटलं होतं, त्याची म्हणजे मौत के सौदागर म्हणाले ना तेव्हा आम्ही पळलो. हा मग नुकसान झालं आमचं ना. काँग्रेस हे सर्व शब्द वापरू शकत नाही, तोच मी सांगतो. म्हणजे वापरून पाहिले म्हणजे काँग्रेस शब्द वापरते की नाही मला माहित नाही, पण काँग्रेसचा व्यवहार इतके वर्ष तसाच राहिला ना. मुद्दा असा आहे, जो खांडेकरांनी मुद्दा मांडला तोच मी पुढे नेतो की आजही मोदींच्या या वाक्यांकडे बघणं ही स्ट्रॅटेजिक चूक आहे. तुमचं मत आहे, हा मला असं वाटतं सिडिओ सेक्युलरिझमच्या विचाराचा शेवटचा टप्पा आहे तुमच्या आयुष्यातला. तुम्ही जे काही सो कॉल्ड सेक्युलर आणि म्हणजे माझ्या भाषेत सगळे अँटी हिंदुत्ववादी किंवा अँटी राष्ट्रवादी विचारसरणीचे लोक आहेत यांच्या ह्याच्यातला शेवटचा टप्पा आहे. मला हे कळलंच नाही, एक सरकार असं वागतंय की कब्रस्तानाला जागा देते आणि स्मशानाला देत नाही. उत्तर प्रदेशच्या समाजवादी पक्षाच्या सरकारने प्रच्छन्न मुस्लिम अनुनय त्या ठिकाणी केला. 3 विद्यार्थी जरी उर्दू शिकणारे असले तरी तुम्हाला एक वेगळा शिक्षक मिळेल, इथपासून सगळ्या गोष्टी त्या सरकारने केल्या. आणि त्याला विरोध करणं म्हणजे तुम्ही जातीयवादी आहात. हा जो प्रचार वर्षानुवर्ष या देशामध्ये होत होता तो जनतेने केव्हाच नाकारला. तुम्ही आता फक्त इथपर्यंत आलायत की आता असं म्हणणं हे स्ट्रॅटेजिक चूक आहे, तर असं म्हणत चूक हे मला पूर्ण करू द्या. आणि त्यातला दुसरा मुद्दा असा आहे की जर का रमजानला वीज मिळते तर दिवाळीला मिळाली पाहिजे म्हणण्यात चूक काय, तेच तर हे योग्य आहे. नाही तुम्ही ते वेगळ्या स्ट्रॅटेजिक चूक आहे, स्ट्रॅटेजिक चूक नाहीये, हा डेव्हलपमेंटचाच मुद्दा आहे. तुम्ही असं आहे की विरोधी पक्षांना असं वाटतं, म्हणजे तिथल्या सत्ताधाऱ्यांना असं वाटत होतं किंवा वाटलं की आपण ह्याला विरोध केला तर त्याच्यामुळं मुस्लिम मतं आपल्याला मिळतील. तर मुस्लिम मतं मिळाली का माहिती नाही, पण हिंदू मतं तुमच्यापासून दूर गेली हे मी सांगतोय. हिंदू मतं दूर जातीलच ना, कारण हिंदूंनी असं म्हटलं नव्हतं ना की कब्रस्तानाला वीज देऊ नकात. पण वीज सगळ्यांना मिळाली पाहिजे. गुजरातमध्ये 24 तास 12 महिने प्रत्येक गावात वीज आहे, असं नाही झालंय ना की जी मुस्लिम गावात तिकडे वीज नाही मिळाली आहे. पण तुम्ही तुमची पारंपरिक मांडणी आहे ही सगळी सेक्युलरिझम अमुक तमुक याची, ती जनतेने केव्हाच नाकारली आहे.
तुम्ही आता ते जोपर्यंत काँग्रेस स्वीकारेल आणि हे जे आता म्हणतायत ना PDP बरोबर आम्ही युती केली तिकडे, मुद्दा असा आहे ती युती आम्ही निवडणुकीच्या नंतर केली. मुद्दा असा आहे ना काँग्रेसची भूमिका काय आहे, पण केली ना युती. असं आहे. अहो तुम्ही हो युती, मग अहो, तुम्हाला काय विषय काय चाललाय? नाही नाही विषय असंच आहे ना. 2 मिनिटं ते जे म्हणाले जेटली साहेब म्हणाले त्या अनुषंगाने मी बोललो. अहो अफजल गुरुला तुम्ही फासावर लटकावले किती वर्ष घेतलीत? हो लटकवलं काँग्रेस पक्षाने ना. अनुरागजी मैं तो बात कर तुमच्या. मैं इन दोनों से अलग एक बात करना, मैं ऐसा सोचता हूँ कि नरेंद्र मोदी जी ने नेहरू को और गांधी को के जो विचार थे वो सब मान लिए. देखिए नेहरूवियन सोशलिज्म जो था जिसमें कि ऊपर से सरकार से नीचे डाउन पर्कुलेट होता है, ये जनधन और ये सब सारी क्या योजनाएं हैं, एक तो ये बात. दूसरा गांधी को उन्होंने स्वच्छ भारत जो था कि एम्पावर्ड दी ग्राउंड, सो उन्होंने कांग्रेस का एजेंडा खुद भी ले लिया. और जैसे मैंने पहले भी कहा था, इंदिरा गांधी भी बन गए, अटल बिहारी वाजपेयी भी बन गए. लेकिन जो ये धर्म के बारे में जो सारा उनका सोचे, अगर मैंने गुजरात में उनका बहुत मैं करीब 3-4 इलेक्शन उनका देखता था, उनका एक प्रोटोकॉल टाइप है. तो वो उसमें वो जब गुजरात में प्रचार करते थे तो जनरल मुशर्रफ की बातें बहुत करते थे. तो वो थोड़ा थोड़ा हिंट उनको देखिए, धार्मिकता को भी वो थोड़ा सा एक मसाला लगाते हैं. और उन्होंने हर चीज को उसमें किया, जैसे मान लीजिए कि मंदिरों से भी ऑनलाइन प्रचार करवाया, ये सब भी किया. तो और बिजली का और ये जो देते हैं ईद को, ये जो आप अगर फैक्ट्स देखेंगे तो वो सारी बात गलत थी, क्योंकि जिस दिन ईद के दिन भी उतनी ही बिजली दी गई थी जितनी की ये थी. ये तो इसमें क्या होता है. लेकिन प्राइम मिनिस्टर जो है जो कह रहे हैं कि सबका साथ सबका विकास, तो उसमें अगर भाजपा, अगर अतुल जी मुसलमान को भी अगर टिकट देती, जैसे आपने मुंबई में 5 लोगों को दिया, या तो एक बड़ा मैसेज जाता था. क्योंकि अभी उनको छोटी राजनीति करने की बात नहीं, अगर आपको देश बनाना है तो आपको बड़ी बात करनी है. ऐसा है, मैं आपको बोलता हूँ, स्ट्रेटेजी ये जो नहीं देके एक मैसेज देना चाहते थे. ट्रेडिशनल थिंकिंग है ना कि मुस्लिमों को टिकट देंगे तो हम मुस्लिम फ्रेंडली हो गए, यही हमको मान्य नहीं है ना. ऐसा है कि उनकी स्ट्रेटेजी तो नहीं तो हम क्या बोल रहे हैं, आप बोल रहे हैं ऐसा, हम नहीं कुछ बोल रहे हैं. नाही त्यांनी असं आहे की काँग्रेसनी सपानी जर मुस्लिमांना तिकीट दिली तर त्यांची राजनीती ही दोहरी राजनीती, आणि तुम्ही नाही दिली तर तुमची राष्ट्रवादाची राजनीती आणि ती स्ट्रेट राजनीती, असं कसं काय म्हणताय? तुम्ही माझ्या तोंडात तुमची वाक्य टाकू नका, कळलं की नाही. आम्ही असं कधीच म्हटलं नाहीये की मुस्लिमांना तिकीट देणं म्हणजे अँटी नॅशनल आहे किंवा अजून काही आहे. अच्छा, तिकीट न देता सुद्धा त्यांचा विकास होईल, त्यामुळे त्यांना सत्तेत सामावून घेण्याची गरज नाहीये युपी मध्ये. असं आहे, मी तुम्हाला जे बोलायचं ते तुम्ही बोलू शकता, तो काही मुद्दा नाहीये. हे मोदींचं राज्य आहे, त्यामुळे काँग्रेसचं राज्य नाही आणीमाणीचं. असं तुम्ही असं बोलत राहा आणि त्यामुळे तुमचं विश्लेषण हे चुकत राहील, तुम्ही ठोकऱ्या खात राहा. मी तुम्हाला सांगतो, आता तुमच्या माहिती करता मी सांगतो की गुजरातमध्ये पंचायत समितीच्या याच्यामध्ये आमचे 150च्या वर मुसलमान कार्यकर्ते हे जनप्रतिनिधी आहेत. पण जसा तुम्ही याचा अर्थ तुम्ही सो कॉल्ड सेक्युलर लोक जो काही विचार करता ना, तुम्ही की आता सेक्युलर लोक म्हणजे तुम्ही शिवी दिल्यासारखं का म्हणता सेक्युलर लोक? सेक्युलर म्हटलं, मी तुम्हाला सेक्युलर नाही म्हणजे म्हटलं. तुम्ही भाजप ज्या वेळेला सेक्युलर म्हणायचं तर काय, कारण मी सेक्युलरच आहोत. सो नाही काय भाजप ज्या वेळेला आता तुम्ही सेक्युलर आहात की नाही, आता यांच्याकडून सर्टिफिकेट घ्यावं मी लागेल. तुम्हाला सांगतो, अमेरिका सुद्धा सेक्युलर होत आहेत. आम्ही पुन्हा तोच मुद्दा आहे ना. अहो सिकंदर बघ आमचे राज्यसभेतले विरोधी पक्ष नेते होते, असं काय करताय तुम्ही? ही चूक तुम्ही- आहे. ते बघा नाही, नाही. गुरमेर कोरचा एक विषय आता मला लक्षात नाही, येत 2 आहे. मिनिट आता हा विषय पूर्ण करा, हा, 1-2 बोला, गुरुवर बोला, जाऊ बोला. नका. म्हणजे ते सर्टिफिकेटची आता कसलं सर्टिफिकेट? नाही नाही, म्हणजे यांना सर्टिफिकेट देतात तुम्ही. आम्ही अहो, हे म्हणजे काय व्यक्ती म्हणून मी बोलत नाही हो. तुम्ही जो काही एक विचार या देशात वर्षोवर्ष मांडला त्या संदर्भात मी बोलतोय. ते मी सोकॉल सेक्युलर म्हणतो, सेक्युलर आम्हीच आहोत, कारण आम्ही धर्माच्या ऐकून घ्या. नाही असं आहे ना. अहो काँग्रेसात मला गंमत वाटली यांची. काल दिग्विजय सिंगांचं स्टेटमेंट आहे की या देशामध्ये इसिस वाढते, याचं कारण असं आहे या देशातल्या मुस्लिमांवर अन्याय होतोय. अहो यांनी बाटला एन्काउंटर मध्ये त्या पोलीस अधिकाऱ्याच्या चौकशीची मागणी केली, तर यांनी काय काय उद्योग केले? तुम्ही काय उद्योग केले? तुमच्या मंत्री तिथे गेले कंधारला, नाहीये असं मसूरला काय मुद्दा? मी बोलतो तो मुद्दा नाही आहे, असं काय? असंच मसूरला सोडायला गेले नाही का? काही मुद्दा मांडला होता तर काय आहे? असं तुम्ही कुठे उडी मारली तर मी पण मारू शकतोय. जे योग्य चर्चा आहे त्यावर बोला ना. त्याच्यावर बोलतोय. दिग्विजय सिंगांचं कालचं स्टेटमेंट आहे. तुम्ही काय परवाच सांगतो. तुम्ही असं आहे, अतिरेक्यांच्या घरी दिग्विजय सिंग गेलेले आहेत. इशरत ज्या एन्काउंटर मध्ये गेल्यानंतर तिला तुम्ही 2 पैसे दिलेले आहेत.
हे सगळे कोणी उद्योग केलेले देशामध्ये. त्यामुळे जमातवादी राजकारण हे वर्षानुवर्षे काँग्रेसने केलेलं आहे. यात काय विशेष ठीक आहे. मी 89च्या निवडणुकीत अरुण गोविलला तिकीट कोणी दिलं? तुम्ही दिलं. की नरेंद्र मोदी का गेले ही चर्चा कुठे घेऊन जाऊ? भाटकरजी आणि सप्राजी मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. भाटकरजी आणि भाटकरजी मला अतुल भाटकरजी मला म्हणावं लागेल मोदींसारखं मला बोलू दिलं जात नाही संसदेत जसं मोदींना बोलू दिलं जात नाही. त्यामुळे मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. काही बोलू शकता, तो काही मुद्दा नाही. बोलणं पटत नाही. भाटकरजी तुमचा आनंद मी समजू शकतो. तुम्ही आज थांबणार नाही आहात. तुम्ही काय वाटतं? सप्राजी पंजाब मणिपूर आणि ही मोठी गंमत आहे. ही मोठी आपण भाटकरजी आणि सप्राजी थांबा. आपण 10 नंतर एक वेगळं सेशन तुमच्या दोघांचं वेगळं बरोबर हरकत नाही. सेक्युलर होता येतं, घर वापसी करून पण सेक्युलर होता येतं, लव जिहाद करून पण सेक्युलर होता येतं. हे पण एक नवीन सेक्युलरिझमचा ट्रेंड येत चाललेला आहे. हरकत नाहीये. पण खरंच मोदींना फायदा झाला का? स्वच्छ भारत मिशनचा असेल, तिथं बनवलेल्या शौचालयांचा असेल किंवा मग उज्ज्वला योजनांचा असेल, आणि त्याच्यामुळे मोदींना चक्रवर्ती होण्यासाठी मदत झाली का? विकासाच्या मुद्दे आता लोकांना पटू लागलेत का? आणि ते विकास होत नाही हे कन्व्हिन्स करण्यात विरोधक कमी पडले. त्याच्यावर चर्चा करणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा.